24 तास आमच्यावर राहतात त्याला सालगडी म्हणतात का त्याला? 4 आणि 5 प्रभागाशिवाय मला कोणी विचारित नव्हतं दुसऱ्या पिढीत. कोणते जे उमेदवार आहेत कोणी लढायलाच तयार नाही त्याच्यापुरतं काय करायचं? अजिबात नाही, माझ्यामुळे काही तुटली नाही. फक्त 4 आणि 5 प्रभागाच्या संदर्भातला माझा आग्रह होता आणि 4 तर ठरलेलंच होतं. त्याचा एक फॉर्म घ्यायचा, उमेदवार आमचाच होता. त्यांनी फॉर्म त्यांना सकाळी सकाळी फोन बी केला होता की तुमचा फॉर्म पाठवून द्या. आणि 5 मध्ये त्याचा एक उमेदवार घ्यायचा होता, त्याचा आग्रह होता. काल आम्हाला असं ठरलं होतं की 4 पैकी आमचाच उमेदवार आहे त्यांनी सिम्बॉल द्यायचा. त्याला मागितलं ते सिम्बॉल पाठवून द्या. ते म्हणजे नाही ना, मी माझे 2 फॉर्म भरतो. त्यांनी असा आरोप केलाय की तुम्ही तुमच्या सालगड्यांना का उमेदवार देऊ लागले म्हणे आणि त्यांनी कार्यकर्त्यांसाठी ते लढू लागले म्हणे. आता त्याला माहिती कोण सालगडीन, ते मला काही माहिती नाही कोणतं सालगडीन. नाही, तुम्ही आमचे- सिम्बॉल जे म्हणाले ना ते सिम्बॉल आमचे कार्यकर्ते ते सगळे गेल्या अनेक वर्षापासून ते काम करतात. त्यांना ते फिरतात प्रभागामध्ये. बघू आता काय. नाही, त्यांचं म्हणणं असं की माझ्याकडे कार्यकर्ते होते, त्यांच्याकडे सालगडी होती, मी माझ्या कार्यकर्त्यासाठी उमेदवारी मागू लागलो आणि ते त्यांच्या सालगड्यासाठी आमचे भाजप सिम्बॉल लढा म्हणाले. कार्यकर्ता जे 24 तास आमच्यावर राहतात त्याला सालगडी म्हणतात का त्याला? कार्यकर्ते राहत नाहीत का कोणत्या नेत्यासोबत? आणि त्यांनी असं आरोप केला त्याला सालगडी म्हणायचं त्याला. कमाल आहे त्याची. आणि त्यांनी असा आरोप केला की तुम्ही युतीत साठी तुम्ही वारंवार राजीनाम्याचा धमकी देऊ लागले म्हणे. कशाची राजीनाम्याची? आता 4 आणि 5 प्रभागाशिवाय मला कोणी विचारित नव्हतं दुसऱ्या पिढीत. त्याच्यामध्ये मी कोणतं बघू लागलो? 4 आणि 5च. बाकी कोणते बघू लागलो? मग युतीसाठी कोण जबाबदार आहे सध्या? सगळे जबाबदार आहेत. कोण जबाबदार नाही? नाही, त्यांनी तुमच्यावर आरोप केला तर तुम्हाला काय वाटतं कोण जबाबदार आहे प्रमुख्याने? सगळे जबाबदार आहेत. कोणते जे उमेदवार आहेत कोणी लढायलाच तयार नाही त्याच्यापुरतं काय करायचं? नाही, ते म्हणले आमच्याकडे तुम्ही सांगितलं बावनकुळे, आम्ही 13 जागेवर मांडलो. नंतर बावनकुळे साहेबांनी रिक्वेस्ट केलं, मी 12 वर आलो. बावनकुळे साहेबांचा एकनाथ शिंदे साहेबांचा आमचा कॉन्फरन्स कॉल झाला, आमचं सगळं झालं, सकाळी बोलणी झाली, सकाळी तुमच्यामुळे युती तुटली म्हणे. अरे मला माहित तर पाहिजे ना त्याची काय कॉन्फरन्स झाली ती. मला सांगायला पाहिजे होती कॉन्फरन्स झाली. कोणी मला सांगितलंच तसं नाही. त्यांनी तुमच्यावर आरोप केला, तुम्हाला काय वाटतं कोण युती तुटली? मला माहिती नाही कोणी. त्याच्या आडमुठेपणामुळे ती तुटलेली आहे. पुन्हा आनंदरावच्या हो.